हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज आपण SYBA इको 219 या बुक्समधून 4 नंबरचं लेसन आहे राष्ट्रीय उत्पन्न, उत्पन्नाची मोजणी। याच्यातून आपण IMP टॉपिक्स बघू। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करणे अगदी फ्री आहे। तुम्ही सबस्क्राइब केल्याने मला प्रोत्साहन मिळते आणखी व्हिडिओ बनवायला। तर चला अभ्यासाला सुरुवात करूया। आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा। याच्यामध्ये IMP यामध्ये या लेसन मध्ये हा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील काही विशिष्ट अडचणी हा एक्झामच्या वेळेस येऊ शकतो। याच्यामध्ये असे विचारू शकतात की टिकाऊ वस्तूंची माहिती विचारू शकतात किंवा स्वतः राहत असलेल्या घराची भाडी किंवा घसाऱ्याची तरतूद, एखादी मुद्दा याच्यावर पण विचारू शकतात। हे सर्व एकूण 6 आहेत मुद्दे, टोटल टॉपिक। याच्यावर तुम्हाला थोडं आपल्या मनाच्या भाषेत सही मुद्द्यांवरती टॉपिकवरती पेपरमध्ये लिहायचं आहे। जर प्रश्न आला तर मी तुम्हाला हे फक्त वाचून दाखवते, तुम्ही मनाच्या भाषेत त्याची उत्तरं लिहायची आहे। राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील काही विशिष्ट अडचणी, पुढील गोष्टीच्या अंदाजाबद्दल थोडे अधिक सांगायला हवे। बाजारात येणाऱ्या वस्तू व सेवा, स्वतः राहत असलेल्या घराची भाडी, टिकाऊ उपभोग वस्तू, स्त्रियांचे घरकाम, घसाऱ्याची तरतूद, 2 वर्षातील तुलना। ते बाजारात येणाऱ्या वस्तू व सेवा, उत्पादन व उत्पादक घटक यांच्यातील खर्च यावरून राष्ट्रीय उत्पन्नाचे अंदाज भारतात बांधले जातात। बाजारात आलेल्या मालावरून नव्हे, त्यामुळे शेतकरी स्वतःच्या घरासाठी शेतीच्या पैशातील जो काही भाग ठेवतो त्यासाठी वेगळी अशी मोजणी करावी लागत नाही। दर एकरी उत्पादनावरून कृषी उत्पन्न काढीत गेल्याने नंतर ते स्वतःसाठी राखले काय किंवा बाजारात विकले काय त्यामुळे काही फरक पडत नाही। पण बाजारात न येणाऱ्या काही गोष्टी उत्पन्नाच्या मोजणीतून गळतात, हे खरे। उदाहरणार्थ, ड्रायव्हर न ठेवता स्वतःची गाडी स्वतः चालवली, शिंप्याला पैसे न देता घराच्या घरी शिवणकाम केले, घराची स्वतः केलेली रंगरंगोटी किंवा घराची शाकरणी व दुरुस्ती असे ज्यांना पैसे देऊन केले नाहीत असे श्रम, याची मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात जमा होत नाहीत। पण ह्याच वेळी असे श्रम मूल्य उपभोग म्हणून खर्चही झालेले असते, तेव्हा ते जर उत्पन्नात मिळवले तर उपभोगातील विनियोगातही मिळवायला हवे। यामुळे उत्पन्न व विनियोग यातले जमा खर्चाचे आकडे तेवढे फुललेले दिसतील। 2. स्वतः राहत असलेल्या घराची भाडी, शहरातून नगरपालिका, महानगरपालिका व खेड्यातून पंचायतींना घरपट्टी भरावी लागते। जी घरे भाड्याने दिलेली असतात त्यावर त्या भाड्यांच्या प्रमाणात भाडे किती घेतले जाते हे खरेपणाने सांगितले जात असे गृहीत धरून घरपट्टी आकारतात। पण स्वतःच राहत असलेल्या घरावर अशी घरे भाड्याने दिली असतील तर किती भाडे आले असते याबद्दलचा अंदाज घेऊन आजूबाजूला चौकशी करून घरपट्टी आकारली जाते। म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात जो भाड्याचा अंदाज घेतला जातो तो आकारलेल्या घरपट्टीवरून। पण सगळीच घरे नगरपालिकेच्या पंचायतीच्या सीमेत येत नाहीत आणि बेकायदेशीरपणे बांधलेल्या घराचा त्यात उल्लेख असत नाही। तसेच सगळ्याच नगरपालिका सारख्या प्रमाणात घरपट्टी आकारित नाहीत। काही तर रिकाम्या भूखंडावर पट्टी आकारतात व ती घरपट्टी जमा करून घेतात, तेव्हा भाड्याचा अंदाज करताना घरपट्टीचे माप तोकडे पडते। ही त्रुटी आहे व तेवढ्याने राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज कमी ठरतो। तरी पण अशा त्रुटीचे प्रमाण इतके मोठे असत नाही की ज्यामुळे उत्पन्नात फार मोठी तफावत पडू शकेल। 3. टिकाऊ वस्तू, बरेच वर्षे टिकणाऱ्या वस्तू, टेबल, कपाट, रेडिओ, रेफ्रिजरेटर, टीव्ही इत्यादी आपण खरेदी करीत असतो। ती वस्तू आपण एकदम संपवित नाही, पण तिच्या सेवेचा उपभोग मात्र नित्य घेत असतो। मग भांडवली वस्तूप्रमाणेच टिकाऊ वस्तूची गणना का करू नये, म्हणजे त्याची उपभोग्य वस्तू म्हणून एकदमच उपभोगावरील विनियोगात गणना न करता भांडवली वस्तू म्हणून समजून संपत्तीत गणना करून त्यावरील घसाऱ्याची तेवढी तरतूद करावी असे सुचविले जाते। परंतु टिकाऊ वस्तू व भांडवली वस्तू यात भेद असा आहे की भांडवली वस्तूपासून उपभोग्य वस्तूच्या उत्पादनाचा ओघ सुरू असतो, तसा ओघ टिकाऊ उपभोग्य वस्तूपासून निर्माण होत नाही। भांडवली वस्तू जशा उपभोग्य वस्तूचे निर्माण करीत असतात
तशा टिकाऊ उपभोग्य वस्तू आणखी वस्तू उत्पादन करीत नाहीत, म्हणून त्या भांडवली वस्तू समजल्या जात नाहीत. त्यावर घसाऱ्याची तरतूद केली जात नाही व त्याची एकदमच उपभोगावरील विनियोगात गणना केली जाते. 4. स्त्रियांचे घरकाम. आपल्या श्रमाचे मोल राष्ट्रीय उत्पन्नात मिळवले जात नाही, अशी स्त्रीमुक्तीवादी स्त्रियांची तक्रार आहे. स्त्रियांचे श्रम पैशात मोजले जात नाहीत, म्हणून ते बहुमोल नाहीत असे थोडेच आहे. स्त्रिया खस्ता खातात हा कुटुंबाच्या कल्याणाचा भाग आहे. राष्ट्रीय उत्पन्नात कल्याणाचा विचार येत नाही. उत्पन्न हा कौटुंबिक स्वास्थ्य मिळवण्याचे महत्वाचे असले तरी केवळ एक साधन आहे. ते एकमेव साधन नव्हे. कुटुंबाकरिता कष्ट उपसणे हा त्या उत्पन्न व्यतिरिक्तचा भाग आहे. बाजारहाट, रेशनिंगच्या दुकानात हेलपाटे कर भरण्यासाठी नगरपालिकेकडे चक्कर मारणे किंवा विजेचे बिल भरायला रांगेत ताट कळत उभे राहणे अशा गोष्टी पुरुषांनाही कराव्या लागतात. त्याचे मूल्य मग राष्ट्रीय उत्पन्नात धरावेच हवे आणि अशा गोष्टींना अंतर्हात नाही व मोजणी संपत नाही. अशा सेवाश्रमाच्या मूल्याची गणना जमेकडे करायची झाली ते खर्च होत असल्याने विनियोगाकडे उपभोगावरील ते मिळवायच हवेत. याचा परिणाम संख्या फुगविण्या व्यतिरिक्त अन्य होत नाही. 5. घसाऱ्याची तरतूद. घसाऱ्याची तरतूद करण्यामागे भांडवलाचा साठा आहे तितका राखण्याचा हेतू आहे. म्हणजे असे की उत्पादनासाठी वापरले जाणारे भांडवल झिजले, तुटले, मोडकळले, रिकामी झाले तर पुन्हा तसल्याची स्थापना करता यावी. भांडवल खाऊन बसले असे होऊ नये. भांडवल आहे तसे राखण्याची ही कल्पना मोठी किचकटीची आहे. तांत्रिक शोध लागत असतात व यंत्राची रचना बदलत सुधारत राहते. तसलेच उत्पादन करायचे म्हटले तरी नव्या प्रकारचे यंत्र घ्यावे लागते किंवा पूर्वीसारख्या यंत्राची किंमत वाढलेली असते. तेव्हा नव्या यंत्राचा किमती किती चढतील हे आज कसे कळणार. उद्याच्या यंत्राचा रचनेची किंवा किमतीची आज कल्पना येत नसली तरी घसाऱ्याच्या तरतुदीमुळे अल्पाशाने का होईना ताकद येते असे म्हणता येईल. भांडवलाचे मूल्य त्या भांडवलाच्या आयुष्यभरात भरून निघावे हा घसाऱ्याचे हेतू आहे. पण भांडवलाचे आयुष्य किती धरावायचे हा एक तांत्रिक अनुमान धक्क्याचा प्रश्न आहे. यावर व्यावहारिक तोडगा असा की आयकर खात्याने घसाऱ्याचे जे प्रमाण मान्य केले आहे त्या प्रमाणात घसाऱ्याची तरतूद करावी. शिवाय भांडवलाच्या आयुष्यासंबंधीचे काही अभ्यास प्रसिद्ध झाले आहेत त्याचाही उपयोग केला जात आहे. यावरून सांख्यिकी विभागाने विविध भांडवली वस्तूचे आयुष्य ठरविलेले आहे. उदाहरणार्थ सिंचन प्रकल्पाचे आयुष्य 100 वर्षे मानले आहे, पण रस्ते व पाट यावर जो देखभालीचा खर्च होतो तेवढा पुरेसा आहे आणि घसाऱ्याची वेगळी तरतूद करण्याची जरुरी नाही असे त्याने नमूद केले आहे. 6. 2 वर्षातील तुलना. किमतीतील वाढीचा पैशात व्यक्त होणाऱ्या राष्ट्रीय उत्पन्नावरील प्रभाव शून्यवत करून आधार वर्षाच्या सममूल्यात राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना केली जाते हे आपण पाहिले आहे. ही संख्यात्मक तुलना झाली त्यात गुणात्मक तुलना होत नाही. बाजारात नवनव्या वस्तू नित्य येत असतात व जुन्या टाकल्या जातात. तेव्हा 2 वर्षाच्या तुलनेत राष्ट्रीय उत्पन्नाच्या पोतडीत एका वर्षी ज्या वस्तू असतील त्याच दुसऱ्या वर्षी असतील असे सांगता येत नाही. एक ठळक उदाहरण म्हणून टीव्ही संचयाचे घेता येईल. भारताचा टीव्ही संचाचा प्रसार गेल्या 10 ते 12 वर्षातलाच आहे. म्हणजे उपभोगी वस्तूच्या पोतडीत पूर्वी टीव्ही नव्हता, आता आहे. हे गुणात्मक बदल करताना एकंदर उत्पादन घेतले जात असल्याने कळून येत नाही. पण ह्या अडचणीचा परिहार त्या वस्तूच्या महत्वानुसार भार देऊन भारान्वित निर्देशकांचा उपयोग करून केला जातो. टीव्हीचे उदाहरण घेऊ. टीव्हीला उपयुक्तेनुसार केलेल्या वर्गीकरणात वेगळा भार दिलेला नाही. टिकाऊ उपभोग्य वस्तूत त्याचा समावेश होतो. एकूण उपयुक्ततेनुसार यंत्रनिर्मित उत्पादनांना मिळून 10 लाख भार आहे असे समजले तर टिकाऊ उपभोग्य वस्तूच्या उत्पन्नाचा भार आहे 25,500. अनेक प्रकारच्या टिकाऊ उपभोग्य वस्तू टीव्ही हा एक कमी महत्वाचा प्रकार आहे. वरील वर्गीकरण उपयुक्तेनुसार झाले आहे. म्हणजे मूल्योद्योगी भांडवली मधल्या वस्तू निर्मिणारे व उपभोग्य वस्तू निर्मिणारे उद्योग असे हे वर्गीकरण आहे. स्थूलपणे आणखी एक प्रकार यंत्रोद्योगाचे वर्गीकरण केले जाते. खनिज यंत्रोद्योग व वीज त्यात टीव्हीचे उत्पादन यंत्रोउद्योगात व त्यात पुन्हा वीज यंत्रे, साधने व उपकरणे या उपविभागात मोडते. या टीव्हीला वेगळे स्थान मिळाले नाही. या वर्गीकरणात एकूण यंत्रोउद्योगाला
100 असा भार दिला तर वीज यंत्रे, साधने व उपकरणे याचा भार आहे केवळ 5.78. आता किमतीचे उदाहरण घेऊ. तो किमतीचे निर्देशांक काढताना सगळ्या वस्तूंना मिळून 100,000 भार आहे असे समजले तर टीव्ही, रेडिओ, कॉम्प्युटर्स इत्यादी या टीव्ही वेगळा नाही हेही लक्षात ठेवले पाहिजे. याचा भार 0.461 म्हणजे 1 लाखात फक्त 461 एवढेच आहे. तेव्हा एकूण उत्पादनात गुणात्मक बदल होत राहिला तरी त्याचे महत्त्व पाहून भार दिल्याने व ह्या भारान्वित निर्देशकांचा उपयोग करीत गेल्याने 2 वर्षाची तुलना करताना फारसा फरक पडू नये. परंतु एवढे अवश्य ध्यानात बाळगले पाहिजे की ही तुलना संख्यात्मक आहे, गुणात्मक नाही. राष्ट्रीय उत्पन्नात वर्षावर्षात किंवा कालांतरात 5 वर्षे, 10 वर्षे इत्यादी कसा बदल होत गेला, वाढ झाली का घट झाली हे पाहण्याचा अशा तुलनेचा हेतू असतो. वाढ ही प्रगतीचे तर घट हे मंदीचे निर्देशक आहे. तसेच वाढ ही भावमान वाढल्याने झाली व वास्तविक उत्पादन वाढल्याने झाली हेही पाहावे लागते. वाढ झाली असेल तर वाढीचे प्रमाण काय होते, हे प्रमाण लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणाहून कमी होते का जास्त आहे हे समजून घ्यावे लागते. कारण उत्पादन वाढीपेक्षा लोकसंख्येतील वाढीचे प्रमाण जास्त असेल तर मागणी वस्तू व सेवा यांची उपलब्धी कमी भरते व ते आपला समाज गरीब होत आहे असे दाखवते. हे कळून घेण्याचा अंशी तुलना करण्याचा हेतू आहे व तो संख्यात्मक तुलनेने साध्य होऊ शकतो.